जय गुरुदेव. परी ते जागृती सरिसे, स्वप्नीचा सर्वही आभास नाशे. तेवी आकार जो जो दिसे, तो नासे वस्तू प्रगटलिया. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायात आत्मतत्वाचं निरूपण करत आहेत. आत्मतत्वाचं निरूपण करताना माऊली अनेक दृष्टांत देतात. जसं तिळामध्ये तेल आहे, ओतप्रोत भरलेलं ते दिसत नसलं तरी नाही म्हणता येत नाही. पुढं फुलाचा दृष्टांत देतात. फुलामध्ये सुगंध आहे, पण तो दिसत नसला तरी त्याला नाही म्हणता येत नाही. तसं या देहामध्ये आणि या विश्वामध्ये चैतन्य ओतप्रोत भरलेलं आहे. त्यालाच आपण शिव म्हणतो, त्यालाच आपण आत्मा म्हणतो, त्यालाच आपण परशिव परब्रह्म म्हणतो. माऊलीनी मागच्या ओवीमध्ये स्वप्नाचा दृष्टांत दिला होता की आपण स्वप्न पाहतो. स्वप्नामध्ये नदी, पर्वत, डोंगर, वाघ, सिंह सर्व काही पाहतो. पण जागे झाल्यानंतर आपल्याला अनुभूती येते आपण अंथरुणावरच आहोत. या ओवीमध्ये मागच्या ओवीची पूर्णता करतात माऊली. म्हणतात परी ते जागृती सरिसे. आपण स्वप्नात जरी काहीही पाहिलं, जागे झाल्याबरोबर स्वप्नामधलं दृश्य सर्व, स्वप्नीचा सर्वही आभास नाशे. जागे झाल्याबरोबर स्वप्नातले सगळे दृश्य विरून जातात. तेवी आकार जो जो दिसे, तो नाशे वस्तू प्रगटलिया. तसं माऊली म्हणतात आत्मज्ञान झाल्यानंतर, आपल्यावर गुरुकृपा झाल्यानंतर आपले जे 2 डोळे कार्य पाहतात, पण ज्यावेळेस आत्मदृष्टी प्राप्त होते, ज्ञानदृष्टी प्राप्त होते, ज्ञानचक्षु उघडतो, त्यावेळेस कार्यामागचं कारण पाहिल्या जातं. हे विश्व आहे. या विश्वाचा आधार काय? हा देह चालतो, बोलतो, हिंडतो, फिरतो, खातो, पितो. या देहाचा आधार काय? त्या आधारावर जी दृष्टी जाते ती दृष्टी चैतन्यावर असते. आणि चैतन्यावर दृष्टी गेल्यानंतर स्वप्नातल्या माणसाला जागे झाल्यानंतर तिथं वस्तू जसं दिसत नाहीत, तसं या कार्यामागचं कारण दिसतं. केवळ चैतन्याच्या सत्तेनं हे विश्व प्रगट झालं आहे ही अनुभूती आत्मज्ञान झालेल्या साधकाला होते. असं या ओवीचा सरळ भाव आहे. आता आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. माऊली काय म्हणतात? परी ते जागृती सरिसे. परी म्हणजे तरीही, जागृती सरिसे म्हणजे झोपेतून जागे झाल्याबरोबर जागृत अवस्था येताच. माणूस स्वप्नामध्ये राजा झाला, त्यानं खूप मोठं साम्राज्य मिळवलं, सिंहासनावर बसलेला आहे आणि दासी त्याला वारा घालत आहेत. राजदरबार भरलेला आहे आणि त्या स्वप्नामध्ये राजविलास भोगत असताना त्याला जाग आली. तर जाग आल्याबरोबर त्याचा राजवाडा कुठं गेला हो? त्याला लक्षात येतं की स्वप्नातला राजवाडा आणि स्वप्नात आपण राजा झालेलो होतो आणि स्वप्नातला राजदरबार होता, हे त्याला जाणीव होते. किंवा तो एखाद्या संकटामध्ये जंगलामध्ये एकटा सापडलेला आहे, त्याच्या मागे वाघ लागलेला आहे आणि तो जीवांच्या आकांताने झाडावर चढून बसलेला आहे.
खाली वाघ आहे न वरी नाग आहे. आता काय करायचं? वरून नाग फडा काढून बसलेला आहे, खाली वाघ डरकाळी फोडत आहे. घाबरलेला आहे, घाबरून घामानं चिंब झालेला आहे. काय करू देवा, न सुचे उपाय, काहीच उपाय सुचत नाही. त्यावेळेस अचानक जाग येते. जाग आल्याबरोबर तिथं झाडही नाही, खाली वाघही नाही आणि वरी नागही नाही. घामाघूम अवस्थेत घरचे म्हणतात, खूप घाम आलाय तुम्हाला, काय झालं हो? खूप वाईट स्वप्न पडलं. जंगलात मी एकटा जात होतो, माझ्या मागे वाघ लागलेला होता. वाघापासून जीव वाचवण्यासाठी झाडावर चढलो तर तिथं झाडावरला नाग फडा काढून बसलेला होता आणि मी अचानक जागी झालो तर मी कुठं आहे? अंतुरणात आहे. त्यावेळेस ते म्हणतात, स्वप्नात बघितलेलं काही खरं नसतं, तुम्ही काही घाबरू नका. घरचे माणसं आपल्याला धीर देतात आणि ह्यालाही लक्षात येतं की हे सगळं स्वप्न होतं. तसं स्वप्नीचा सर्व आभासही नासे. तो स्वप्नात बघितलेला सगळा आभास, सगळा जंगल खोटं, मागे लागलेला वाघ खोटा, झाडावर चढून बसलेला हा खोटा, वरून फणा काढणारा साप खोटा, स्वप्नातील सुख, राजा झालेलं सुख आणि जंगलात वाघ मागे लागलेलं दुःख, हे सगळं खोटं कधी ठरतं? हा जागे झाल्यावर. जागे झाल्यावर माणसाला स्वप्नातील वाघाची भीती वाटत नाही किंवा स्वप्नात मिळालेल्या राज दरबाराचं सुख, ते आनंद उरत नाही. कारण त्याला समजतं की हे सगळं आभासात्मक होतं, स्वप्नात उभारलेली सृष्टी होते. जागे झाल्या क्षणी, एका क्षणात ते स्वप्न कुठल्या कुठं पळून जाते. त्याला त्या स्वप्नाचा नाश करण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. केवळ जागे होणंच त्या स्वप्नातल्या सुखदुःखाचा अंत करते. माऊली पुढं हे उदाहरण देऊन समजावून सांगतात. आता अध्यात्माकडे वळतात. तेवी आकार जो जो दिसे, तेवी म्हणजे अगदी त्याचप्रमाणे या जगामध्ये डोळ्याने दिसणारे जे जे रूप आहे, मग ते आपले शरीर असो, नातेवाईक असो, संपत्ती असो, की हा संपूर्ण संसार असो, ज्यावेळेस गुरु कृपा होते, सद्गुरुनाथ बोध देतात की हे जे विश्व आहे हे परिवर्तनशील आहे. हे तुझ्या चैतन्य सागरावर तयार झालेले तरंग, फेस, बुडबुडे, लाटा आहेत आणि ह्या चैतन्य सागराच्या आधारानच खळखळत आहेत. त्यांचा व्यवहार चालू आहे आणि अंती या चैतन्य सागरातच लीन होणार आहेत. तू शिवस्वरूप आहेस आणि विश्वही शिवस्वरूप आहे, हा बोध करतात. या ओवीमध्ये माऊलीचा सांगण्याचा उद्देश हा आहे. सध्या आपण ज्याला जागृत अवस्था मानत आहोत, हे सुद्धा एक अज्ञानाची झोप आहे आणि हे एक दीर्घ स्वप्न आहे. या अज्ञानाच्या झोपेत आपल्याला हे नाना विविध आकार, श्रीमंत, गरीब, लहान, मोठा, सज्जन, दुष्ट, हिंस्त्र, श्वापद, पाळीव प्राणी, हे सगळे विश्वातले आकार खरे वाटतात. पण तो नाशे वस्तू प्रगटिलिया, तो आकाराचा भ्रम, ते सत्य असण्याचा भाव कधी नाश पावतो? माऊली म्हणतात, वस्तू प्रगटिलिया. वस्तू म्हणजे परब्रह्म, वस्तू म्हणजे आत्मतत्व. ज्यावेळेस गुरुकृपेने मी चैतन्य स्वरूप आहे आणि माझ्या आत्मशक्तीनंच हे विश्व रूप मी झालेलो आहे. नाना वर्ण, नाना व्यक्ती, हे सर्व आकार हे मीच धरलेले आहेत, याच्यापेक्षा मी वेगळा नाही. आपल्या विश्वाकडे पाहताना गुरुकृपेने आपल्याला ज्ञानदृष्टी प्राप्त होते. आपल्याला
काळा गोरा दिसत नाही, त्याच्यामध्ये माझाच आत्मा आहे. गरीब श्रीमंत आपल्याला दिसत नाही, आत्मरूपानं मीच श्रीमंत झालो आहे, मीच गरीब झालो आहे हा भाव येतो. मीच सज्जन झालो आहे, मीच दुर्जन झालो आहे, या विश्वाचं कारण मीच आहे असा बोध सद्गुरुनाथाकडून त्याला मिळतो आणि तो कारणाकडंच पाहतो, कार्याकडं पाहत नाही. सोनार, नथ, बांगड्या, त्याच्यानंतर लॉकेट ह्याच्याकडं पाहत नाही, त्याच्यामध्ये असलेल्या सोन्याकडं पाहतो. तसं गुरुकृपा प्राप्त झालेला हा साधक त्या रंगरूपा आकाराकडं पाहत नाही, त्याच्यामध्ये असलेल्या चैतन्याकडं पाहतो. आपल्या स्वरूपाकडं पाहून तो आनंदी होतो. माऊली म्हणतात, माणूस अज्ञानाच्या झोपेतून खऱ्या अर्थानं जागे होतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात मूळ आत्मतत्व प्रगट होते. हे आत्मतत्व प्रगट होताच या जगातील आकाराचं सत्यत्व नष्ट होते. नाश होणे याचा अर्थ हे डोळ्यासमोरून नाहीसे, हे जग डोळ्यासमोरून नाहीसे होतो असा नाही, तर हे रंग रूप आकार हे बदलणारे आहेत आणि या न बदलणाऱ्या विश्वाची सत्ता ते परब्रह्म अपरिवर्तनशील चैतन्य मी आहे हे ज्ञान झाल्याबरोबर रंगरूपातील वास्तविकता आपल्या लक्षात येते. जे जे उपजे ते ते नाशे, जे जन्मलं आहे त्याचा मृत्यू होणार आहे, सुख आलं आहे तेही निघून जाणार आहे, दुःख आलं आहे तेही निघून जाणार आहे. या सर्वांचा साक्षी मी चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, ज्ञान स्वरूप आत्मा आहे, शिव आहे असा बोध होतो. ज्ञानी माणसाला जग दिसते, पण ते मृगजळासारखे वाटते. हे बदलणारं आहे, परिवर्तनशील आहे आणि मी अपरिवर्तनशील आहे. मला जन्मही नाही, मृत्यूही नाही. मी स्वतःला देह समजत होतो त्यावेळेस मी जन्मलो आहे, आज माझा वाढदिवस आहे आणि काही दिवसानं मी मरणार आहे ही भीती होती. पण गुरुकृपेनं ज्ञान झालं. हा देह उत्पन्न होण्यापूर्वीही तू होतास. देहाचं तू बालपण पाहिलेलं आहेस, देहाचं तू तरुणपण पाहत आहेस, देहाचं म्हातारपण तू पाहणार आहेस आणि देहाचं मरणही पाहणार आहेस. तू पाहणार आहेस, दृश्य नाहीस, तू द्रष्टा आहेस. तू बदलाचा साक्षी आहेस, तू बदलणारा नाहीस. हा बोध प्राप्त झाल्यानंतर त्याला प्रत्येक आकाराच्या मागे केवळ एक परमात्माच दिसू लागतो. या ओवीचा निष्कर्ष जर काय असेल, ज्याप्रमाणे गाढ झोपेतून जागे होताच स्वप्नातील सर्व दृश्य एका क्षणात नाहीसं होतं आणि माणूस आपल्याला अंथरुणावर पडलेल्या अवस्थेत पाहतो. अगदी त्याचप्रमाणे सद्गुरुनाथाच्या कृपेनं शिष्याचं मी देह आहे हे अज्ञान दूर होतं आणि मी चैतन्य स्वरूप आहे. या विश्वात व्यापलेलं कणाकणात, या चर अचर सृष्टीमध्ये व्यापलेलं चैतन्य मीच आहे ही अनुभूती येते. आत्मसाक्षात्कार होतो आणि त्याच्या आत परब्रह्म तत्व ची त्याला अनुभूती येते, आत्मस्वरूपाचा त्याला अनुभव येतो. तेव्हा या दृश्यमान जगातील सर्व आकार हे सत्य वाटत होते. माझं शरीर कधीही नाश होणार नाही, माझ्याकडे पैसे आहेत, मी डॉक्टरला दाखवेन, मी कितीही वर्ष जगेन, पण मी मरणार नाही. हे जे सत्यत्वाची भावना आहे ती भावना त्याची गळून पडते. अपरिवर्तनशील, जन्म मृत्यू रहित, अविनाशी एक आत्मा आहे आणि हे बदलणारं जग, दिसणारं जग जे उत्पन्न झालं आहे
त्याचा एके दिवशी नाश होणार आहे हे सत्य त्याला उमजतं. मी केवळ शरीर आहे आणि हा संसार खरा आहे हा भ्रम त्याचा तात्काळ नष्ट होऊन माणूस जीवनमुक्त होतो आणि तो विश्वाकडे पाहतो. पण जे जे दिसे दृष्टीपुढे ते अवघे शिवरूप काढे. या विश्वामधल्या आकाराच्या भ्रमात तो भुलून जात नाही. आकारामध्ये मीच चैतन्य रूप आहे या दृष्टीनं पाहतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. ही दृष्टी साधकाला प्राप्त होते आणि साधक जीवनमुक्तीचा आनंद घेतो. आनंद सागरातील तो भक्त राजहंस होतो. ओम शांती शांती शांती.